फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम वेगळ्या पद्धतीने मक्याच्या रस्स्याची रेसिपी, म्हणजेच कणीस करीची रेसिपी। त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा। मी एक मातीची कढई घेतली, कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून घेतले। तेल व्यवस्थित तापले की त्यामध्ये 3 छोटे चमचे घाटी मसाला म्हणजेच कांदा लसूण मसाला टाकून घेतला। टेबलस्पून असेल तर 1.5 टेबलस्पून टाकलेला आहे। एक छोटा चमचा इथे मी धने पावडर टाकली आणि अर्धा छोटा चमचा हळद टाकून घेतली आणि एकदम स्लो फ्लेमवरती या मसाल्याला चांगलं परतवून घेतलं। मग ह्याच्यामध्ये मी इथे माझा वाटणाचा मसाला टाकून घेतला। तर वाटणाच्या मसाल्याची रेसिपी मी ऑलरेडी माझ्या चॅनलवर भरपूर वेळा शेअर केलेली आहे आणि त्याचा एक डिटेल रेसिपीचा व्हिडिओसुद्धा आहे, तो व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करेन। तर तरीसुद्धा सांगायचं म्हटलं तर इथे मी सुकं खोबरं, कांदा, आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, धने, खसखस सर्वांना चांगलं भाजून त्यानंतर ह्याची एक पेस्ट तयार केलेली आहे। तर डिटेल रेसिपी माझ्या चॅनलवरती नक्की बघा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक मेन्शन करेल। आता हा जो मसाला आहे तो स्लो फ्लेमवरती व्यवस्थित मी इथे परतवून घेतलेला आहे। तसा हा मसाला इथे पूर्णपणे शिजलेलाच मसाला आहे, पण तरीसुद्धा हा मसाल्यामध्ये चांगलं तेल सुटावे ह्यासाठी मी ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं। पाण्याचा व्हिडिओ इथे स्किप झालेला आहे। आणि त्यानंतर मी 1 चमचा ह्याच्यामध्ये काश्मीरी तिखा लाल मसाला टाकून त्याला मिक्स करून घेतले आणि कढईवरती झाकण ठेवले। त्यानंतर कढईवरचे झाकण काढून आता ह्याच्यामध्ये मी इथे 1 चमचा चिकन मसाला टाकून घेतला। चिकन मसाला इथे ऑप्शनल आहे। आता श्रावण महिना चालू आहे तर भरपूर लोक नॉनव्हेज खात नाही, तर त्यांच्यासाठी ही व्हेजिटेरियन करी खूप चांगलं ऑप्शन आहे। आता मी कढईवरती झाकण ठेवलं, मंद आचेवरती 3 ते 4 मिनिटे या मसाल्याला चांगलं शिजवून घेतलं। 3 ते 4 मिनिटानंतर मी कढईवरचे झाकण काढले तर मस्त मसाल्याला इथे तेल सुटलेलं होतं, म्हणजेच हा मसाला इथे पूर्णपणे रेडी आहे। आता मी ह्याच्यामध्ये कणीस कापून टाकलेले आहेत। आता मी इथे एक अख्खा मका घेतला होता, मकाला गोलाकार मी इथे कापून घेतलेला आहे। मकाचे जे दंठल आहेत ते तसेच ठेवायचे, म्हणजे आतमधला जो भाग असतो ना तो तसाच ठेवायचा आहे आणि असं गोल गोल मी हा मक्याला कापून घेतलेला आहे। मके इथे पूर्णपणे कच्चे आहेत, उकडलेले नाही आहेत। आता हे मके जे आहेत ते मी मसाल्यामध्ये असेच इथे टाकून घेतलेले आहे। तर टोटल मी इथे एकच मका घेतलेला आहे, एकच मकाला गोल गोल कापून घेतलेला आहे आणि ह्या मक्याला आता मी व्यवस्थितपणे या मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे। व्यवस्थित एकदम मिक्स करून घ्यायचे। साईडला ना मी 1.5 ग्लास पाणी तापत ठेवले होते। पाणी आता ह्याच्यामध्ये मला गरमच वापरायचं आहे। गरम पाणी वापरल्याने कुकिंग प्रोसेस थांबत नाही आणि चवसुद्धा चांगली लागते। जर का थंड पाणी वापरलं तर कुकिंग प्रोसेस थोडी स्लो होते, त्यामुळे जरा चवीमध्ये गडबड होते। आता जे तापवलेलं पाणी होतं ना ते मी या कणसाच्या करीमध्ये इथे टाकून घेतलेलं आहे आणि व्यवस्थितपणे एकदा ह्याला मिक्स करून घेतलं। आता तुम्ही बघू शकता एकदम हे व्यवस्थित मिक्स झालेले आहेत। कणीस शिजायला जेवढा टाईम लागतो ना तेवढंच आपल्याला हे करी बनवायला टाईम लागणार आहे। तर मी इथे गॅसची फ्लेम मीडियम ठेवली आणि या टोपावरती झाकण ठेवले आणि 5 मिनिटानंतर मी टोपावरचे झाकण काढून बघितले तर ही जी करी आहे त्याला मस्त तेल सुटलेलं होतं। एकदा ह्याला मी व्यवस्थितपणे मिक्स करून घेतले, फिरवून घेतले। आता मी एकदा चेक करून बघितलं तर अजून 5 मिनिटं लागणार होते, म्हणून मी काय केलं, या कढीवरती इथे थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आणि त्यानंतर याला एकदम मिक्स करून घेतलं। सर्व मसाले टाकले होते ना तेव्हा मी चवीनुसार मीठसुद्धा टाकले होते। तर आता मी अजून थोडेसे मीठ टाकून घेतले, कारण की मी ह्याची चव बघितली तर थोडंसं मला अळणी लागत होतं, म्हणून मी थोडंसं मीठ टाकून घेतलं। तर आधी जे मीठ टाकलं होतं ना तो व्हिडिओ इथे माझ्याकडून स्किप झाला होता। तर आता ही जी कढी आहे ती इथे पूर्णपणे रेडी झालेली आहे। आता मी काय केलं, ह्याच्यावरती थोडंसं कोथिंबीर टाकली आणि झाकण ठेवले 5 मिनिटासाठी। 5 मिनिटानंतर ही जी गरमागरम मक्याची कढी आहे ती इथे रेडी झालेली आहे। ही मक्याची कढी तुम्ही चपाती, भाकरी किंवा भातासोबत ट्राय करा, खाण्यासाठी एकदम डिलिशियस लागते। इथे तुम्हाला नॉनव्हेज खाण्याची इच्छासुद्धा होणार नाही, एवढी मस्त लागते। आणि जर का तुम्ही ही रेसिपी ट्राय केली तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडलीच तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।